तर आधीच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की मराठी साहित्य आणि यशवंतराव मुक्त विद्यापीठ या दोघांच्या विद्यार्थ्यांचा विचार करून आपण हे जे लेक्चरची सुरुवात केलेली आहे. तर त्याच्यामध्ये आज आपण जे पाहणार आहोत ती प्रामुख्याने साहित्य ही संज्ञा कशी आली आणि साहित्य या संकल्पनेमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो. आता जनरली आपण शब्द जेव्हा पडतो ना आपल्या कानावर साहित्य, किंवा आपलं खेळाचं साहित्य आठवतं, अभ्यासाचं साहित्य आठवतं, घरातलं काही साहित्य आठवतं, आहे की नाही. साहित्य म्हटलं का मग अशा काहीतरी गोष्टी आत्तापर्यंत आपल्याला ऐकण्यात आहेत. मग मराठी साहित्य म्हणजे याच्यामध्ये फरक काय असला पाहिजे. मग आपण साहित्य ही जनरली आता म्हटलो की वैकल्पिक विषय म्हणून मराठी साहित्य या विषयाचा समावेश झालेला आहे. मग साहित्य ही खऱ्या अर्थाने एक व्यापक संकल्पना आहे. म्हणजे साहित्य सामग्री ही गोष्ट वेगळी. सामग्रीमध्ये साधने येतात का जे टँजिबल असतात, ज्याला आपण हात लावू शकतो, स्पर्श करू शकतो, आहे की नाही. तर याच्यामध्ये कल्पित गोष्टी, अकल्पित गोष्टी, लिखित, अलिखित या सगळ्या घटकांचा समावेश हा साहित्य संकल्पनेमध्ये केला जातो. आता मी जर तुम्हाला विचारलं ना की मराठी साहित्यामध्ये कोणकोणते घटक येऊ शकतात, तर तुम्ही मला पटकन सांगाल की कविता आहेत सर, नाटक आहेत, ललित निबंध आहेत, किंवा प्रवास वर्णनं लिहिणारे अनेक लेखक आहेत, वैचारिक निबंध आहेत, कथा कविता तर आहेच, आहे की नाही. आपण लहानपणापासून कित्येक गोष्टी ऐकत आलेलो आहोत, ते सगळे कथेचे भाग आहेत. म्हणजे या सगळ्यांना आपण साहित्य म्हणायचं का, तर नक्कीच हो. मग साहित्याला जनरली बोलताना आपल्याकडे ललित साहित्य म्हटलं जातं. आता ललित ही जी संकल्पना आली ही कशातून आली, तर लालित्य म्हणजे सौंदर्य. मग त्या साहित्याला सौंदर्यात्मक गोष्टींनी वळण देणारे काही घटक त्याच्यामध्ये अंतर्भूत केले गेले आणि त्यामधून ललित साहित्य किंवा ललित वाङ्मय ही गोष्ट खऱ्या अर्थाने आपल्याला माहिती झाली. मग ही कला म्हणायची का, तर यस, साहित्य म्हणजे ही एक प्रकारची कला आहे. त्याच्या पद्धतीने म्हटलेलं आहे काय, लालित्य प्रधान अर्थपूर्ण शब्दांची संघटना म्हणजे ललित साहित्य. तुम्हाला जर उद्या प्रश्न विचारला गेला की ललित साहित्य कशाला म्हणायचं, ज्या गोष्टीने साहित्य व्यवहारामध्ये सौंदर्यात्मक शब्दांची किंवा सौंदर्यात्मक अर्थपूर्ण शब्दांची एक संघटन केलं जातं, त्याला आपण ललित साहित्य म्हटलं जातं. ओके. आता जे मी म्हटलं नृत्य, संगीत, चित्र यांप्रमाणे साहित्य ही सुद्धा एक कला आहे. संपलं. शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होणारी, म्हणून त्याला ते म्हटलं जातं. आता जसं मग अशी बोलताना आपण म्हटलं की बाबा मराठी वाङ्मय कशाला म्हणायचं. मग वाङ् या शब्दाचा जर विचार केला तर बोलता येणारं, आहे की नाही. मग बोलता येऊन किंवा व्यक्त होऊन जे साहित्य आपल्यासमोर येतं त्याला वाङ्मय देखील म्हटलं जातं. आता इथं त्यांनीच ते सांगितलेले आहे की इथं त्यांनी म्हटलेलं आहे की कोणत्याही कलेमधून जर सौंदर्य प्रतीत होत असतं तसं साहित्यामधून देखील सौंदर्य प्रतीती घडत असते. जसं तुम्हाला मी म्हटलं लालित्य म्हणजेच एक प्रकारचं सौंदर्य, आहे की. सौंदर्य प्रतीती म्हणजे काय, तर सौंदर्याचं सौंदर्य दिसणं, आहे की नाही, म्हणजे सौंदर्य, हे लक्षात ठेवा. मग इथे त्यांनी ते सांगितले की साहित्यकृती सौंदर्यसिद्धी कशी होऊ शकेल याचा विचार भारतीय संस्कृत साहित्यिक मीमांसकांनी केलेला आहे. काव्याची जी लक्षणं सांगितली त्याच्यामधून सौंदर्य हे ठीक आहे, हे जनरल सांगितलेलं आहे. इथं यांनी जे म्हटलं की भारतीय संस्कृत अभ्यासकांनी सांगितलेली अलंकार, रीती, वक्रोक्ती, औचित्य, ध्वनी, रस, काव्यलक्षणे सौंदर्य तत्वे नसून काव्यास व साहित्यकृती सौंदर्य प्राप्त करून देण्याचे एक साधन असल्याचे आपणास लक्षात घ्यावे लागेल. म्हणजे अलंकाराने काय होतं, तर एखाद्याला आपण उपमा दिली, कसली उपमा अलंकार आपण म्हणतो की बाबा हे तुझं जे आहे ना, तुझं चेहऱ्यावरचं ते जे सूर्यासारखं भासतं बरं का, तर हे जे आहे त्याने त्याच्या मागची एका शब्दाचं किंवा ते वाक्याचं किंवा त्या साहित्याचं सौंदर्यतत्व वाढतं, आहे की नाही. जसं एखाद्या स्त्रीला तिच्या अंगावर दागदागिने टाकल्यानंतर तिचं सौंदर्य आणखी निखरतं ना, तसं हे देखील साहित्यामध्ये, मराठी साहित्यामध्ये अशा काही घटकांमुळे, ध्वनी असेल, रस असेल, रीती असेल, अलंकार असेल, यांनी त्याचं महत्त्व वाढतं. ओके. आता यांनी ते सांगितलेलं आहे साहित्य संज्ञा. आपण त्यामुळे याच्याकडे येऊयात आणि आपण पाहूयात इथं त्यांनी काय म्हटलेलं आहे. साहित्य म्हणजे सामग्री, जे मग अशी मला मी सांगितलं जनरली ढोबळ मनाने तो विचार. आता त्यांनी इथं जे सांगितलेलं आहे की साहित्य व्यवहारामध्ये म्हणजे आपण जो अभ्यास करणार आहोत त्याच्यामध्ये साहित्य ही संकल्पना ललित साहित्य अशी अभिप्रेत आहे. हे वाक्य महत्त्वाचं.
आता इथं त्यांनी ते सांगितलं आहे की जनरली आपण मराठी वाङ्मय म्हणतो किंवा मराठी साहित्य म्हणतो. मग जे जे वाणीनिष्ठ आहे, जे वाणीनिबद्ध आहे त्याला वाङ्मय म्हटलं जातं. ठीक आहे. आणि जे लिखित स्वरूपात असतं त्याला एका परीने साहित्य म्हटलं जातं. म्हणजे वाङ्मय आणि साहित्यामधला जर तुम्हाला कोणी फरक विचारला, एक ढोबळ फरक, तर तो आपल्याला अशा पद्धतीने सांगता येऊ शकतो. वाणीने बद्ध म्हणजे वाङ्मय, वाणीनिष्ठ म्हणजे वाङ्मय आणि लिखित स्वरूपातलं जे आहे साहित्य. आता आपण पाहणार आहोत की साहित्य ही संकल्पनामध्ये कुठले कुठले घटक येतात. मग आपल्याला माहिती कविता, कथा, कादंबरी, नाटक, ललित निबंध, प्रवासपर लेखन, वैचारिक निबंध या सगळ्यांचा. आता इथे आपल्या लहानपणापासून ज्या ज्या साहित्यिकांचं नाव खूप वेळा अनेकदा कानावर पडलेलं आहे, असे राम गणेश गडकरी, त्यांचं कुठलं नाटक एकच प्याला. वि. शिरवाडकरांची गाजलेली कादंबरी नटसम्राट, नटसम्राट नाटक म्हणजे जे अनेकदा पुढे जाऊन पिक्चर म्हणून चित्रपटातून देखील आपण त्यांचा विचार केलेला आहे. वि. स. खांडेकरांची ययाती कादंबरी असेल किंवा व्यंकटेश माडगूळकरांच्या कथा असतील, केशवसुतांच्या कविता असतील, दया पवारांचं बलूत आहे की नाही, हे स्वकथन हे महत्त्वाचं. हे का द्यायचं आहे तुम्हाला, ही उदाहरणं का द्यायची? तुम्ही कुठलाही प्रश्न लिहिला मराठी साहित्यातला असू द्या किंवा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा असू द्या, त्याच्यामध्ये तुम्ही जेवढे उदाहरण द्याल तेवढं ते परीक्षकाला भावेल आणि जिथे तुम्हाला 3 मार्क मिळण्याचे तिथे तुम्हाला तो 4 मार्क देईल. ओके, तर ह्या गोष्टींचा आपण थोडासा विचार करूया. आता यांनी इथे तेच सांगितलेलं आहे की शेवटी एंड करताना त्यांनी जे महत्त्वाचं वाक्य वापरलं, मग साहित्य कशाला म्हणायचं, तर शब्द आणि अर्थ यांचं सहचर्य म्हणजे साहित्य. ओके, तुम्ही कुठल्याही साहित्य याच्यावर जर तुम्हाला क्वेश्चन आला, साहित्य हा शब्द त्याच्यामध्ये नुसता प्रेझेंट जरी असला तरी त्याच्या इंट्रोडक्शन पार्टमध्ये तुम्ही शब्द आणि अर्थ यांचे सहचर्य म्हणजे साहित्य हे तुम्ही लिहू शकता. ओके, साहित्याचे वर्गीकरण आपण पुढच्या लेक्चरला पाहूयात. आणि हे जे आहे शब्दार्थो संहितो काव्यम म्हणजे काव्याची व्याख्या तिथं केलेली आहे. कुणी केलेली आहे? ती बहामाने केलेली आहे. ते आपण पुढं आपल्याला येणार आहे संस्कृत साहित्य, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये पडणार आहोत. पण इथं हे वाक्य मात्र तुम्ही तोंडपाठ करून ठेवा, शब्द आणि अर्थ यांचे सहचर्य म्हणजे साहित्य.